सर्वांना शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आजच्या मननाकरिता देवाचे वचन रोमकरास पत्र अध्याय 16 वचने 19-20. रोमकरास पत्र अध्याय 16 वचने 19-20. तुमची आज्ञापालन सर्वांस प्रसिद्ध झाले आहे, म्हणून तुम्हाविषयी मी आनंद मानितो. तरी जे बरे आहे त्या संबंधाने तुम्ही शहाणे असावे आणि वाईटापासून अलिप्त असावे, अशी माझी इच्छा आहे. शांतीचा देव सैतानाला तुमच्या पायाखाली लवकर तुडवेल. प्रभू परमेश्वर या वाचलेल्या वचनाद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रिय प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपण सर्वांना या सकाळच्या समय शुभप्रभात. प्रभूचं वचन आम्ही पाहतो रोमकरास 16 अध्याय 19 आणि 20 वचनामध्ये. तो प्रभू परमेश्वर म्हणतो की आमच्या जीवनामध्ये आज्ञापालन किती महत्वाचे आहे. आज्ञापालन हे सर्वांना लागू आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये आज्ञापालन हे आवश्यक आहे. आम्ही पाहतो की अब्रामाचे बोलावणे हे त्याच्या आज्ञे पालनाच्या द्वारे सिद्ध झाले. नोहाच्या जीवनामध्ये परमेश्वरानं आज्ञापालन सांगितलं आणि त्याने केलं आणि त्याच्यासाठी नीतिमत्ता गणण्यात आली. त्याचं जीवन नीतिमत्व धार्मिक गणण्यात आलं. आमच्या बोलण्याच्याद्वारे नीतिमत्व दिसून येत नाही, तो अनेक वेळा पोकळीकपणा ठरतो. परंतु ज्यावेळेस आम्ही कृती करतो आणि परमेश्वराच्या वचनांचं
या त्याच्या आज्ञेचं पालन करतो ती आमच्यासाठी नीतिमत्व किंवा धार्मिकता गणण्यात येते. आणि ज्याप्रमाणे नोहा हा कृती करून आपल्या जीवनामध्ये धार्मिक झाला, ज्याप्रमाणे अब्राहम हा कृती करून आपल्या जीवनामध्ये विश्वासाचा पिता झाला, आजही प्रभू आमच्याकडून अपेक्षा करतो की आम्ही वचनांचं पालन करावं, आज्ञेचं पालन करावं. अनेक वेळा प्रभू येशू ख्रिस्त सदुकी आणि फरिसींना बोलतोय, त्यांच्या जीवनाबद्दल त्यांना सांगतोय, कारण की ते अनेक गोष्टीचा, बारीक सारीक गोष्टीचा ते आज्ञापालन करण्यास लोकांना प्रवृत्त करायचे, परंतु स्वतः ते करायचे नाही. अनेक गोष्टी ते लोकांना शिकवायचे, परंतु स्वतःच्या जीवनामध्ये अंमलात आणायचे नाही. आणि म्हणूनच प्रभू त्यांना झिडकावतो, अनेक वेळा त्यांना बोलतोय. आजही जेव्हा आम्ही प्रभूच्या वचनांचं पालन करतो, प्रभूच्या आज्ञेला प्राधान्य देतो, ती गोष्ट आमच्या जीवनासाठी आणि प्रभूसाठी आनंदाची ठरते. आमचं चांगुलपण ज्यावेळेस आम्ही इतरांसाठी करतो आणि दाखवतो, ती चांगुलपणा प्रभूसाठी आणि अनेक लोकांसाठी आशीर्वादाची असते. गलतीकरसपत्र 6 अध्याय आणि 9 वचन म्हणते का जेव्हा आम्ही चांगुलपणेचं बी पेरले तर निश्चितच यथाकाळी आमच्या जीवनामध्ये त्याचा आशीर्वादाचं पीक आमच्या पदरात पडेल. आम्ही सदैव नेहमी चांगुलपण करण्याचं आम्ही हिवाय सोडू नये. आणि ज्यावेळेस आम्ही असं करतो, निश्चितच प्रतिफळ आमच्या समोर आहे. आज आम्ही निर्णय घेऊया, आमच्या जीवनामध्ये प्रभूच्या आज्ञेचं पालन करावं, आमच्या जीवनामध्ये चांगुलपणा जपावा, जेणेकरून आम्ही शैतानाला किंवा त्याच्या सर्व कृत्याला पायाखाली लवकरच तोडविल. प्रभू परमेश्वर आम्हा सर्वांना आशीर्वादित करो. प्रार्थना करूया. स्वर्गाच्या महान वैभवाने भरलेले जिवंत देव बाप्पा, प्रभू येशूच्या नावामध्ये तुझ्या चरणाजवळ येतो. आज तो वचनातून आम्हाला प्रभू शैतानाच्या गोष्टींवर, शैतानाच्या चालींवर आम्हाला विजयी कसं मिळवायचं याकरता तू सांगतो. आणि त्यासाठी तू आम्हाला म्हणतोस की आज्ञापालन हे आमच्या जीवनामध्ये अगत्याचं आहे. प्रभू आम्हा प्रत्येकाला आज्ञापालन करण्यास सहाय्य कर. प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू त्यांची आज भेट घे, त्यांना आशीर्वादित कर आणि तुझं गौरव, तुझी महिमा आम्हा सर्वांच्या द्वारे करून घे. ही प्रार्थना आमचा तारणारा धन्य प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे मागतो म्हणून ऐक. आमेन. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.